आयुषचं पाळणाघर आता बंद झालंय. डोंबिवलीतील प्रभुणे दाम्पत्य चालवत असलेल्या हॅपी किड्स डे केअर सेंटर या पाळणाघरात लहानग्या मुलांचा छळ होत असल्याच्या तक्रारीनंतर आणि त्या संदर्भातील तिथे काम करणाऱ्या महिलेने व्हिडिओ काढून दिलेल्या पुराव्यानंतर सध्या तरी पोलिसांनी हे डे केअर बंद केलं आहे. आयुष देखील याच पाळणाघरात जात होता. वर्क फ्रॉम होम चा पर्याय निवडून आता आयुषची आई सौ मुळीक घरातच आयुषचा सध्या सांभाळ करत आहेत. पण हे त्यांना कायमस्वरूपी करता येणार नाही. त्यासाठी आता सुरक्षित उपायांच्या शोधात त्या आहेत. हीच गत यातील मुख्य तक्रारदार ओगले दाम्पत्य यांची देखील झाली आहे. आपल्यावर अन्याय होतोय याची पुसटशी जाणीव नसलेल्या आपल्या लहानग्या मुलांचा आपल्या अपरोक्ष आपण अत्यंत विश्वास ठेवलेल्या पाळणाघरातील कर्मचारी आणि चालकांनी केलेल्या छळाबद्दल या पालकांच्या मनात कमालीची चीड निर्माण झाली आहे. आपल्या पाल्यांना आणि आपल्याला न्याय मिळेल का असा त्यांचा संतप्त सवाल आहे. आता हे सगळं टॉर्चर बघून तर मला म्हणजे आता कुठल्याही डे केअरला मी आयुषला ठेवणार नाहीये, कारण मला कुठल्याही डे केअरवर विश्वास नाहीये. म्हणजे त्या मुलाला अक्षरशः बोलता येत नाही, त्याला तुम्ही फिजिकली अब्युज केलंय, तर मला आता कोणावर विश्वास नाहीये. आणि आम्ही दोघं म्हणजे जॉबवर जाणारे आहोत, आम्हाला एका पगारात भागत नाही. म्हणजे मी मागच्या 8 दिवस झाले या केसला, 8 दिवसांपासून मी वर्क फ्रॉम होम घेते. 2 दिवस सुट्ट्या झाल्यात माझ्या, कारण मला सपोर्टला ऑफिसमध्ये तसं म्हणजे बॅकअप कोणी नाही, त्यामुळे मला काम तर हे करावंच लागणार आहे. आता आयुषसाठी हा स्टँड घेतलाय की माझी आईची आई आहे, ती गावाला असते, तिचं वय 78 आहे. तर तिला मी आता गावाहून बोलवून घेतलंय. तिला हेल्पला मी एक बाई ठेवणार आहे, घरात सीसीटीव्ही लावणार आहे आणि मग आयुषला मी घरीच ठेवणार आहे. नमस्कार, माझं नाव अनुजा मंदार ओगले, माझे पती मंदार विश्वनाथ ओगले. आम्ही दोघंही डोंबिवलीत राहतो. आम्ही दोघंही नोकरी करणारे दोघंही दाम्पत्य आहोत. त्यामुळे माझी मुलगी गार्गी ओगले वयवर्ष 3 हिला प्रभुणे दाम्पत्य यांच्या पाळणाघरात ठेवण्याची वेळ आली होती. गार्गी सोबत आणि इतर मुलांसोबत झालेला हा व्यवहार पाहिल्यानंतर आता कुठल्याच पाळणाघरात ठेवण्याची किंवा विचार करण्याची आता ताकद आमच्यात राहिलेली नाहीये, किंवा कोणावर विश्वास ठेवावा हेच आम्हाला समजत नाहीये. त्यामुळे आता पर्याय आता उरला हाच आहे की माझ्या वय झालेल्या आईला मी घरी आणून ठेवलंय आणि आता तीच तिची देखभाल करणार आहे. आणि पर्याय म्हणून मला आता वर्क फ्रॉम होमचा फायदा असल्यामुळे मी आता वर्क फ्रॉम होम घेऊनच माझ्या मुलीची सांभाळ आता मी करावं लागणार आहे. गार्गीला पाळणाघरात ठेवण्याचं महत्वाचं कारण म्हणजे माझ्या पतीचे आई वडील ते लहानपणी असतानाच वारले. माझे बाबा कोविडमध्ये एक्सपायर झाले, त्यामुळे आता उरली माझी फक्त आईच. पण तिला आजारी असल्यामुळे तिच्यावरती किती बर्डन टाकावं, किती तिच्यावरती ताण आणावा अजून, त्याच्यासाठी आम्ही विचार केला की आता आपण गार्गीला डेकेअर मध्येच ठेवायचं. तेव्हा आम्ही सगळे हे उपाय आणि सगळे रस्ते शोधायला सुरू केले की कशा पद्धतीने तिला कुठे आपण तिला ठेवू शकतो. तिला आम्ही डे केअर मध्ये ठेवण्याचा जेव्हा निर्णय घेतला तेव्हा आम्ही गुगलमध्ये सर्च केलं. बरेच फ्रेंड सर्कलमध्ये आम्ही चौकशी केली, पण जेव्हा गुगलमध्ये आम्ही सर्च केलं तेव्हा आम्हाला डोंबिवलीतलं सर्वात बेस्ट कोणतं पाळणाघर असेल तर चांगलं रेटिंग म्हणून हॅपी डे किड्स जे प्रभुणे दाम्पत्य हे चालवतात यांचं आम्हाला नाव आलं. त्याप्रमाणे आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट केला, त्यांच्याशी पर्सनली जाऊन भेटून तिथला सर्व पूर्णपणे आम्ही वातावरण सगळं चेक केलं. त्याच्यानंतर आम्ही गार्गीला तिचं वयवर्ष 8 महिने असल्यापासून त्या डेकेअर मध्ये आम्ही तिला ठेवत आलो आहोत. ते आता वयवर्ष 3 पूर्ण होईपर्यंत आम्ही त्या पाळणाघरात तिला ठेवलं होतं आम्ही. तर ह्या पाळणाघरात सुरुवातीच्या काही दिवसात आम्हाला काहीही कळलं नव्हतं की तिथे काय प्रकार चालला आहे, काय तिथे मुलांबरोबर व्यवहार चालले आहे, त्याची आम्हाला काहीही कल्पना नव्हती. आम्ही हे दोघं विचार करून जात होतो की आमची मुलगी अगदी व्यवस्थित तिथे राहतीये, खातीये, छान तिथे रमली आहे, हा विचार करूनच आम्ही टेन्शन फ्री होऊन आम्ही आमच्या नोकरीला जात असे.
आणि एक दिवस असा आम्हाला फोन येतो कविता मॅडम कडनं की असा डे केअर मध्ये प्रकार घडला आहे. ते आम्हाला कळल्यानंतर आम्ही जेव्हा त्यांना रिच आउट झालो, आम्हाला समजलं, तेव्हा आम्ही तो व्हिडिओ पाहिला आणि तो व्हिडिओ पाहून ऍज अ आई आणि ऍज अ वडील आम्ही काय बोलावं हेच समजेना, ह्याच्यावर काय रिॲक्ट करावं हेच आम्हाला समजत नव्हतं. सो तसंच आम्ही त्यांना जाब विचारायलाही गेलो होतो, पण आम्हाला ऍज युजल उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली की आम्ही तेव्हा नव्हतोच, आम्हाला यातलं काही माहीतच नाहीये. आणि जेव्हा आम्ही पोलिसांकडे तक्रार करायचा निर्णय घेतला तेव्हा कविता मॅडमना आम्ही सांगितलं की आम्हाला आता याच्यावरती ऍज अ पॅरेंट म्हणून आता याच्यावरती आम्हाला ऍक्शन घ्यायची आहे. तर तेव्हा आम्ही पोलिसांपर्यंत पोहोचलो. पोलिसांना आधी सगळं तक्रार, आम्ही सगळी जी काही घटना घडली आहे ती सांगितली, व्हिडिओज आम्ही त्यांना दाखवले. त्याप्रमाणे त्यांनी ऍक्शनही घ्यायला सुरुवात केली, पण ते FIR मात्र नोंदवायला थोडेफार टाळाटाळ करत होते. पण नंतर ACP सरांच्या दबावाखाली येऊन आणि थोडंफार प्रेशराईज झाल्यामुळे त्यांनी FIR आमची नोंद करून घेतली आणि हा सगळा प्रकार आता CWC कडे गेलेला आहे. त्यांना एक सर्टन काही गोष्टी त्यांना आणून पुरावे सकट आणून द्यायला सांगितलेले आहेत. सो आता आमची कायद्याकडे आणि न्यायव्यवस्थाकडे हीच मागणी आहे की त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. तर आमची हेच मागणी आहे की यांना कडक शिक्षा व्हावी आणि हे जे चाइल्ड अब्युजमेंटचे सेक्शन्स ऍप्लिकेबल आहेत ते नॉन बेलेबल करावेत. आणि ह्या केसमध्ये तर आमच्याकडे ठोस पुरावे आहेत की असं चाइल्ड म्हणजे असं फिजिकली टॉर्चर होतंय मुलांवर. तर FIR फाईल झाल्यानंतर पण त्यांनी जामीन घेऊन ते बाहेर 8 दिवस झाले मोकाट फिरतायत. तर हा कायदा कुठेतरी सक्त केला पाहिजे आणि हा मला तरी चुकीचा वाटतो, जेणेकरून म्हणजे लहान मुलांना फिजिकली टॉर्चर करणारे बाहेर फिरतायत आणि ते बेल घेऊन फिरतायत. म्हणजे आपला कायदा कुठेतरी थोडासा नमता आहे. तर आता कायद्याकडे किंवा न्यायव्यवस्थेकडे ऍज अ पालक म्हणून आमची हीच मागणी आहे की त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, त्यांना जेल बंद करावं, त्यांचे कुठलेही आर्थिकरित्या त्यांना मदत होता कामा नये किंवा आर्थिक त्यांना बळ कुठूनही मिळता कामा नये, एवढीच आमची त्यांच्या न्यायव्यवस्थेकडे इच्छा आहे. आणि अजून एक अशी विनंती आहे न्यायव्यवस्थेकडे की जे कलम आपण लावतो किंवा जे काही आपण रूल्स लावतो तर ते कमीत कमी ते कडक असावे, जेणेकरून जे गुन्हे करणारे, गुन्हे करून जे मोफत फिरतायत बाहेर, त्यांच्यावर कुठेतरी ती जबर वचक बसावी आणि त्यांना कायद्याची भीती राहायला पाहिजे एखादा गुन्हा करताना, एवढीच न्यायव्यवस्थेकडे विनंती आहे. साधारण 6:30-7च्या दरम्यान मला रामनगर पोलीस स्टेशन मधून फोन आला. फाटे साहेब हे ते पोलीस सब इन्स्पेक्टर, त्यांचा फोन आला. त्यांनी ऍक्च्युली लास्ट वीक मध्ये माझं स्टेटमेंट घेतलं होतं. नाही, त्यांनी आज सांगितलं की लास्ट वीक मध्ये जे स्टेटमेंट घेतलं ते करप्ट झालेलं आहे, त्यामुळे आज परत स्टेटमेंट घ्यायला मला बोलवलं होतं. म्हणजे फोनवरती स्टेटमेंट घेतलं. मी त्यांना विचारलं की मी पोलीस स्टेशनला येणं गरजेचं आहे का, म्हणजे यावं लागेल का स्टेटमेंट द्यायला, तर ते बोलले गरज नाही, तुम्ही फोनवरती मला स्टेटमेंट देऊ शकता. मी साधना राजेंद्र सामंत 1 मार्च पासून आरती प्रभुणे यांच्या डेकेअर मध्ये कामाला लागले होते आणि तिथला सर्व प्रकार मी मोबाईल मध्ये रेकॉर्ड केला, जे योग्य चांगलं नव्हतं तिथे पाल्यांच्या बाबतीत, लहान मुलांच्या बाबतीत. आणि मी हा सर्व प्रकार मोबाईल मध्ये कैद केला आणि कविता मॅडमकडे दिला. माझ्या समोर मारहाण करणाऱ्या मुलांची नावं सांगते. अभिज्ञाला तर डेली मारायची आणि गार्गीला पण डेली मारायचे. विशूला लाल तिखट लावलेलं आहे. विशूला जेव्हा जेवण भरवायचे वेळी असं गालात मारहाण करायची राधा आणि आरती. अक्षरशः नवीन मुलगी जी आलेली आहे, 18 तारखेला जुळ्या मुली आलेल्या होत्या, त्यांना सुद्धा रडताना
या आरतीने पोटाला काहीतरी ओढणी बांधली आणि त्याचा टोक मागच्या खुर्चीला अडकवून ठेवली आणि तिथल्याच नवीन आलेल्या कर्मचाऱ्यांनी तो व्हिडिओ मला पाठवला. मी त्या पालकांच्या स्वाधीन केलेला आहे. बाकीच्या मुलांना पण मारहाण होत होती, जसं वंश होता, आयुष होता, रेहान होता, पण त्या घोळक्यामध्ये पटकन त्या कधीतरी जाऊन त्यांना थापड मारायच्या. तो व्हिडिओ मी काढू शकले नव्हते, पण ज्यांना ज्यांना कंपल्सरी मारायचे ते मी व्हिडिओ काढण्यात मला यश आलं. मी तिथे 1 मार्च पासून कामाला लागले. माझी सकाळची वेळ होती सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत आणि तिथे 2च्या नंतर फक्त तिथे राधा, नेहा आणि ती आरती या तिघी मैत्रिणी राहायच्या तिथे आणि मुलं होती 16 तिथे. आणि असं काय करायच्या की ते 5-5:30 वाजेपर्यंत झोपायच्या तिघी सुद्धा आणि मुलांनी रडलं तर मुलांना अक्षरशः मारायचे. तिथल्याच काही मुलं, एका मुलांनी मला, एका बाईने सांगितलं की मी जेव्हा 5ला तिथे यायची ड्युटीला संध्याकाळी तर हे मुलं अक्षरशः रडत हे रडत असायची. तर मी त्यांना सांगायचे बाबा रडू नको, आता आई वडील येतील. पण ही आरती संध्याकाळी पालक येईपर्यंत त्यांना मारहाण करायची. आणि लहान मुलांना जे मारहाण या त्यांनी केलेलं आहे त्यांना जे कायद्यात बसते ती शिक्षा 100% व्हायलाच पाहिजे, जेणेकरून ठिकठिकाणी पैसा चालू असतो तर त्यांनी असं करू नये. त्याच्यावर वचक बसला पाहिजे. आणि पालक एवढे विश्वासाने ठेवून जातात मुलांना, पण पालक दरवाजात उभे असतात, आतमध्ये यायची त्यांना परवानगी नसते. आतमध्ये जे काही कृत्य चालू असतं ते आतील कामगार जे कामाला असतात त्यांनाच हे माहिती असतं आणि त्याच्यातली वाच्यता कोणी केली तरच हे ओपन होईल, नाही तर हे गुपित राहील आणि मुलं बिचारी मार खात राहतील. तिथे माझ्या आधी सुद्धा 3 कर्मचाऱ्या होत्या, त्यांची सुद्धा जबानी आहेत. त्यांनी सुद्धा पालकांना फोनवरून कल्पना दिलेली आहे की हो आम्ही तिथे होतो कामाला. आमच्या समोर पण मुलाला भरपूर मारत होते, खुर्चीला बांधत होते. गांधी नावाच्या मुलीने तर भरपूरच मारत होते सकाळ संध्याकाळ आणि लाल तिखट लावत होते. मुलांचे खाऊचे डबे त्यांना न देता या दोघी तिघी जणी मैत्रिणी जेवणामध्ये ते डबे खायचे आणि खरंच त्यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे. माझी हीच मागणी आहे ना. आणि लहान मुलांना आता 100% न्याय मिळालाच पाहिजे. माझ्याकडे जेव्हा ती महिला सामंत आली तिने मला काही व्हिडिओ दाखवले मुलांचे की ज्यांना छळ चालू होता पाळणाघरात. तर ते बघून मला अक्षरशः एकदम वाईट वाटलं की पॅरेंट्सना काय माहिती नाही या गोष्टीचं आणि जे न बोलू शकतात मुलं त्यांच्यावर अत्याचार चालू आहे. तर मला कुठेतरी ते बरं नाही वाटलं. मी एक आई आहे त्यामुळे मला ते नाही बरं वाटलं आणि बऱ्याच लोकांनी सांगितलं की तू याच्यात पडू नको, पॅरेंट्स तुला साथ देतील की नाही देतील माहिती नाही. पण तरी पण मला कुठेतरी मनाला वाटलं की हे पॅरेंट्स पर्यंत पोहोचलं पाहिजे. ते ऐको या नाही ऐको किंवा त्यांना काय पुढे करायचं ते त्यांची गोष्ट, पण मी त्यांच्या मुलांवरती काय चालू आहे अत्याचार हे सांगणं माझं कर्तव्य मी समजलं म्हणून मी त्यांना सांगितलं. हे काही लोक बोलतात त्याच्यात पॉलिटिकल स्टंट आहे वगैरे, तर ते पॉलिटिकल स्टंट मला काय घेणं देणं नाहीये. त्याचं एक सामाजिक बांधिलकी आहे माझी, त्यासाठी मी पॅरेंट्स पर्यंत पोहोचवावं की मुलांवरती तुमच्या काय अत्याचार होते जे बोलू शकत नाही. त्यासाठी माझा सगळा उद्देश आहे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे हे माझं उद्देश आहे शेवटचं. पण ते कुठून मिळेल मला याची शंका आहे थोडीशी. त्याच्यानंतर पॅरेंट्स सकाळी आले, आम्ही पॅरेंट्स बरोबर पोलीस स्टेशनला गेलो. तर पोलीस स्टेशन मध्ये सकाळपासून ते रात्रीपर्यंत स्टेटमेंट आणि ह्याच्यावरतीच घालवलं त्यांनी. म्हणजे किती सहकार्य पोलीस करतील आणि अजूनही तपास चालू आहे, त्यांना अटक केलेलं नाहीये किंवा त्यांच्यावर काय जोर म्हणजे काय त्यांना सजा होईल किंवा काय काही आम्हाला सांगत नाही ते. त्यामुळे हा पोलिसांचा काम कुठपर्यंत चांगला चाललंय हे मला त्याच्यावर डाऊट आहे. मी पोलिसांच्या संपर्कात नेहमीच आहे की पुढे काय झालं आणि त्यांना कसं अटक केलं की नाही केलं. तर ते म्हणाले की त्यांना अटक केली नाही जाणार, त्यांना बॉन्ड दिलं गेलेलं आहे, त्यांच्यावर चॅप्टर लावलेली गेलेलं आहे. पण ह्याचं काही लेखी स्वरूप माझ्याकडे नाही, नुसतं बोलण्यावरतीच त्यांच्या मला तर विश्वास नाही आहे. तर हे काय कसं आम्ही पुढे घेऊन जाऊ शकू हे मलाही पोलिसांवरती खरंच भरोसा नाही. मी पॅरेंट्सना सल्ला दिला की आपण एक वकील हायर करून त्यांच्या मार्गे आपण पोलिसांशी कॉन्टॅक्ट करू आणि काय नेमकी चाललंय आपल्या या केसमध्ये तर ते त्यांच्याकडनं जाणून घेतलं पाहिजे, कारण की ते आपल्याला तर नीट काय सांगत नाही. त्यामुळे
आम्ही पोलिसांना कंप्लेंट केली, त्यांना अटक तर झाली नाही आणि ते वरून सगळ्याकडे सांगताय की आम्हाला काय अटक होणार नाही आणि आम्ही सहजच पाळणाघर परत चालू करू. तर ह्यांच्यावर कोणाचा वर्द हस्त आहे हे मला जाणून घ्यायचंय आणि खरंच कोणाचा वर्द असतील तर त्यांच्या घरात ही अशी मुलं नाही आहेत का ज्यांच्यावर अत्याचार असं झाल्यावर ते बघत बसणार आहेत का, हा मला त्यांना विचारायचा प्रश्न.